तुमचं काय नाव? नमस्कार, माझं नाव अरुणा बारसू घोटकर, लोकनियुक्त सरपंच आजनावळे. आज खरं तर आम्ही सर्वजण जी पत्रकार परिषद आम्ही ही घेतली आहे, ती जी की आमची काल आजनावळे ग्रामपंचायतीमध्ये आमची ग्रामसभा जी झाली 4/8/2026 रोजी, जी की आमच्या आजनावळे गावातील आडोशी येथे जो प्रकल्प आता अदानीचा उभा राहतोय, त्या संदर्भात आम्ही सर्वजण ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित म्हणजे सर्वांनी ग्रामस्थ आम्ही सर्वजण उपस्थित होतो. एकमताने आम्हाला त्यासाठी विरोध करण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. तर त्या ठिकाणी उपस्थित राहताना सर्व ग्रामस्थ, सर्व सदस्य, सर्व बॉडी वगैरे सर्वांनी एकमताने असं ठरवलं की या विरुद्ध आपल्याला एक खूप मोठा एक लढा उभा करावा लागेल. तर त्याला आपल्याला एक विरोध करण्याची गरज आहे. एक नेतृत्व कोणाचं तरी असणं गरजेचं आहे आपलं. तर अशा संदर्भात आम्ही एक ग्रामसभेचा असा एक सर्वानुमते एक ठराव आम्ही पारित केला की 8 नंबरचा आमचा असा एक ठराव झाला की अदानी हटाव सह्याद्री बचाव कमिटी आम्ही एक गठीत केली. जी समिती गठीत केली हां. तुम्ही, मग त्या समितीचा अध्यक्ष कोण? त्या समितीचा अध्यक्ष आम्ही देवराम सखाराम लांडे साहेब, जे की जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणून त्यांना केलं. त्यांना जे देवराम लांडे यांना तुम्ही हो. अध्यक्ष केलं, मग ते निवडणूक झाली का बाबा बिनविरोध केलं किंवा एकमताने? नाही, एकमताने सर्व गावकऱ्यांनी असं ठरवून त्यांना अध्यक्ष हे केलं. पुढची समिती काही निवडली का? नाही, तीच एक समितीने निवड केली. देवराम लांडेंचं अध्यक्षस्थान हो, त्यांना दिलं. होय. मग उपाध्यक्ष, सदस्य वगैरे सगळं काय सदस्य केलं हो, निवड केली. त्यांची नाव काय? हां. आता अदानी हटाव सह्याद्री बचाव कमिटी गठीत केली जी आम्ही, त्याच्यामध्ये देवराम सखाराम लांडे केवाडी जे की अध्यक्ष म्हणून काम करतील. आमचं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम. अरुणा बारसू घोटकर आजनावळे उपाध्यक्ष, मोनाली अमोल लांडे केवाडी सदस्य, सोनाबाई तुकाराम दाभाडे मांडवे सदस्य, कमल बाळू शळकंदे भिवाडे सदस्य, अश्विनी सीताराम केदारी खैरे सदस्य, आशा कैलास डावकर तळेरान सदस्य, निलेश मनोज आंबले डिंगोरे सदस्य, मनोहर बबन नांगरे घाटगर सदस्य, किरण काळू शळकंदे खडकुंबे सदस्य, दीपक आनाजी घुटे देवळे सदस्य, बाळू आप्पा केदारी खैरे सदस्य, विठ्ठल निंबारडे निमगिरी सदस्य, वेणुबाई राजाराम लांडे केवाडी सदस्य, निलेश धनाजी रावते उंडे खडक सदस्य, सुमन पंढरीनाथ लांडे चावंड सदस्य, उषा ज्ञानेश्वर चिमटे पूर कुकडेश्वर सदस्य, गोविंद रामजी साबळे तळेरान सदस्य, कांताबाई युवराज विरनक भिवाडे बुद्रुक सदस्य. पुष्पा एकनाथ डामसे इंगळून सदस्य, महादू पिलाजी निर्मळ हातवीज सदस्य, सुखदेव कृष्णा रावते सोनावळे सदस्य, मंगल भोरू चिमटे आंबे सदस्य, हेमलता देवराम भालचिम आंबोली सदस्य, मंगेश काशीनाथ आढारी शिवली सदस्य, सीताबाई विलास शळकंदे भिवाडे खुर्द सदस्य, बाळू ज्ञानेश्वर कोकणे आजनावळे सदस्य, अजित दगडू बांगर आजनावळे सदस्य, सोमबाबू लांडे आजनावळे सदस्य, भीमाबाई पिलाजी कोकणे आजनावळे सदस्य, सुंदराबाई मारुती कोकणे आजनावळे सदस्य, उषा वसंत लांडे आजनावळे सदस्य, दत्तात्रय धोंडू कोकणे आजनावळे सदस्य, नामदेव मारुती लांडे आजनावळे सदस्य, कमल बाळू कोकणे आजनावळे सदस्य आणि प्लस तिथले शेतकरी येते, नाथ शंकर चंदर कोकणे आजनावळे सदस्य, खेवजी रूपा कोकणे आजनावळे सदस्य शेतकरी, वसंत नारायण लांडे आजनावळे सदस्य, किशोर झंपू लांडे आजनावळे सदस्य, संजय वामन साबळे निमगिरी सदस्य, किरण लोहकरे तांबे सदस्य, प्रवीण पारधी आंबेगाव सदस्य, सोमनाथ निर्मळ हातवीज सदस्य, लक्ष्मण जोशी हडसर सदस्य, लक्ष्मण दगडू विरनक आजनावळे सदस्य, संजय काळू भांगले आजनावळे सदस्य, संदीप खेवजी कोकणे आजनावळे सदस्य, हर्षल बाळू कोकणे आजनावळे सदस्य,
ज्ञानेश्वर लक्ष्मण कोकणे आजनावळे सदस्य, कुंडलिक लांडे आजनावळे सदस्य, संगीता पुनाजी कोकणे आजनावळे सदस्य, सुनील बुधा ढेंगळे आजनावळे सदस्य, गणपत सोमा घोटकर आजनावळे सदस्य, निंबा खेवजी भांगले आजनावळे सदस्य, मारुती दगडू वारे नारेंगाव सदस्य, हे नाव आजनावळे, देवराम दुलाजी नांगरे उंडे खडक सदस्य, गणेश शिवाजी नांगरे उंडे खडक सदस्य, ज्ञानेश्वर राधू विरनक आजनावळे सदस्य, यशवंत चिंधा कोकणे आजनावळे सदस्य, दिनेश सकाराम उतळे आजनावळे सदस्य, चिमाजी काशीनाथ लांडे केवाडी सदस्य, सोपान मारुती जोशी तांबे सदस्य, बाळू ज्ञानेश्वर सरोगदे खडकुंबे सदस्य, अनिल प्रकाश रावते घाटकर सदस्य, शंकर ज्ञानेश्वर साबळे निमगिरी सदस्य, बेबीताई शशिकांत गागरे खटकाळे सदस्य, लक्ष्मण नामदेव बांगर जळवंडी सदस्य, माननीय आमदार अतुल बेंके साहेब नारेंगाव, ते आमचं मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत, आणि विशाल भगवान साबळे निमगिरी हे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणार आहेत, आणि लक्ष्मण छगन घुटे या देखील देवळाचे आहेत, त्याही कायदेशीर सल्लागार म्हणून आहेत, आणि नाथकुमार शिंगाडे हे कायदेशीर सल्लागार म्हणून आपलं काम करणार, अमल वाघमारे सर आंबेगावचे सल्लागार म्हणून आमचं काम करणार आहे. तर एकूण आमची ही 70 जणांची अशी एक आम्ही कमिटी स्थापन करत आहोत, कारण की आम्हाला हा अदानीच्या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी अशी एक भक्कम अशी एक कमिटी स्थापन करण्याची गरज आहे, आणि देवराम लांडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कमिटी गठीत करत आहोत. ची सभा मान्यता देत आहे. तसेच या समिती व समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना अदानी प्रकल्प रद्द करण्यासाठी, विविध कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी करण्यासाठी व त्या संबंधित कामे करण्यासाठी विशेष अधिकार देण्यात येत आहे सर्वानुमते. आजची ग्रामसभा, तर त्या ग्रामसभेमध्ये सूचक अजित दगडू बांगर आणि अनुमोदक दिनेश सकाराम उतळे, तर सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तर त्याचीच ही एक प्रत ठरावाची